आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर येणाऱ्या काळामध्ये या जेलची किंमत किती मोजावी लागेल चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झालंय टीम शिवार्थी फायटर या टीमचं. अजूनही येणाऱ्या 29 बॉलमध्ये 88 धावा पूर्ण करायच्या आहेत. जी खेळी साकारली कैलाश ठाकूरने, जी खेळी साकारली श्रीकांत पाटीलने, तशीच खेळी साकारावी लागेल या दोन्ही ओपनर बॅट्समनला. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आहेत, पवन बॉल जज करतील, उचलून फेकतील. तोपर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 28 बॉल आणि 87 धावा अजूनही पूर्ण करायच्यात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. ऋषी स्टेप आउट केलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना फ्लाइट एट सिक्सर. थँक्यू. सुमधुर संगीत देखील प्रतीक यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आहेत प्रतीक चव्हाण. 8 रन आतापर्यंत झालेत. अजून 81 धावा पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या बॉलवर थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी म्हात्रे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी हे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकले संदीप म्हात्रे. महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावला टीम शिवार्थी फायटर या टीमने. संदीप म्हात्रे यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं. 1 गडी बाद 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन मयंक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकाच टीममध्ये पिता पुत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांचा सुपुत्र मयंक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर ओव्हर द विकेट. हा बॉल देखील क्षमता चांगली होती. स्ट्रोक खेळत असताना दिशा दिली, फिल्डर पोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप मयंक म्हात्रेच्या बॅटमधून येतो हा चौकार. पाच बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 1 गडी बाद 12 रन आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय ऋषी म्हात्रेने. हा बॉल देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. हिट का जवाब पत्तर से या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, परंतु त्यानंतर विकेट प्राप्त केलाय. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 12 रन. 12 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट.
फायटर या टीमच्या स्कोर बोर्डवर बॉलर श्रीकांत पाटील या ठिकाणी सज्ज होतील. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल शिवार्थी फायटर या टीमचा, कारण 89 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. जे प्रात्यक्षिक साकारलं पहिल्या इनिंगमध्ये कैलास ठाकूर श्रीकांत पाटीलने, तसंच प्रकारची कामगिरी या ठिकाणी करावी लागेल शरद ठाकूर आणि सिद्धू टोलेला या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी. बॉलर या ठिकाणी सज्ज होत आहेत. श्रीकांत पाटील या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून. प्रत्येक धाव थांबवण्यासाठी अतोनात प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी म्हात्रेच्या माध्यमातून 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या 2 रनच्या साह्याने. आतापर्यंत 14 धावा. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये रोखलंय श्रीकांत पाटीलने, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या मॅचमध्ये विजय संपादन करायचं असेल तर मोठे फटके मात्र जरूर लगवावे लागतील बॅट्समन सिद्धू टोले आणि शरद ठाकूरला. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय शिवार्थी फायटर या टीमचा, कॉन्फिडन्स वाढवतोय टीम सात्विक फायटर या टीमचा देखील. एक मोठं लक्ष त्यांनी उभारलं. सुरुवातीला टॉस जिंकून घेतलेला निर्णय सिद्धू टोले यांनी तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा, परंतु जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि त्यासाठी जिद्दीने लढा द्यावा लागतो आणि तेच चित्र साकारावं लागेल सिद्धू टोलेला. या बॉलवर फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय 6 रनसाठी. सिद्धू टोले इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. पाहायला मिळाला 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तोच फटका आलाय सिद्धू टोले ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा हा बॉल, तो देखील समोरच्या दिशेने फटका केला. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 बाउन्स. 4 रनसाठी हा चौकार. अंतिम बॉल शिल्लक असेल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात श्रीकांत पाटील यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी म्हात्रेने देखील 12 धावा खर्च केल्या होत्या. या बॉलवर देखील शेवटच्या बॉलवर आक्रमण साकारलंय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावा धावफलकावर. असेल तर ऋषभ दिवेकर आपण व्यासपीठावर या. ऋषभ दिवेकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होतो. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 30 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदल येणारे 18 बॉल आणि 59 रनची गरज आहे. 19 रनवर आतापर्यंत खेळतोय. 18 बॉलमध्ये 59 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. तर कालच्या दिवसामध्ये 1 साइड बॅटिंग ज्या खेळाडूची राहिली. 5 षटकार ज्या प्रकारे लगावले ऋषभ दिवेकरने आणि एक
विशेष सन्मान मनोजदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ऋषभ यांचा केला जाईल. आदरणीय प्रकाश नाना, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कैलाश ठाकूर हा बॉल देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक सिंगल देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 31 रन आतापर्यंत होतात. अजूनही येणाऱ्या 17 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं, परंतु त्या लक्ष्या 35 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील बिगिट केलाय. लॉंग अँड हाय हा लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार देखील आला आणि 41 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल पेस केले, 25 रनवर खेळतोय. समीकरण येणारे 15 बॉल आणि 48 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 15 बॉल 48 रनची गरज अजूनही आहे. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी चौकार. देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण येणारे 14 बॉल आणि आता मात्र 44 रनची गरज. 14 बॉलमध्ये अजूनही 44 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. टीम शिवार्थी फायटर असंघ फाईट करत असताना टीम सात्विक फायटर्स या टीमच्या विरुद्धामध्ये शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. कैलाश ठाकूर यांच्या षटकातले या बॉलवर देखील पुन्हा एकदा षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना कॅप्टन देखील खऱ्या अर्थाने विजयासाठी एक लाजवाब बॅटिंग करत असताना सलग टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सात्विक फायटर संघ 51 धावा आतापर्यंत होतात. हार मानण्यासाठी तयार नाही. टीम कॅप्टन सिद्धू टोले शिवार्थी फायटर या टीमला विजयी संपादन मला करून द्यायचं आहे आणि यासाठी एक चांगली बॅटिंग करण्याचा निर्धार त्यांनी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 51 रन आतापर्यंत झालेत आणि येणारे 13 बॉल आणि अजूनही 38 रनची गरज. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण केलंय. सिद्धू टोलेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हवाई सफर. 6 रनसाठी षटकार.
समीकरण बदललं. येणारे 12 बॉल आणि अजूनही विजयासाठी 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. येणारे 12 बॉल आणि 32 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 16 रनची सरासरी गाठावी लागेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गोलंदाज पवन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे शरद ठाकूर. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. 11 बॉलमध्ये अजूनही 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 11 चेंडू आणि अजूनही 32 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील हलक्याने दिशा दिली. एक सिंगल पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 11 बॉल पेस केलेत. 41 रनवर खेळतोय बॅट्समन सिद्धू टोले. या स्पर्धेमधील 5वं अर्धशतक पाहायला मिळेल की काय प्रश्नचिन्ह असेल, कारण सुरुवातीचे 2 अर्धशतक राकेश माळगीने जैकावले. 3रं अर्धशतक चेतन म्हात्रे, 4थं अर्धशतक कैलाश ठाकूर आणि 5वं अर्धशतक सिद्धू टोले जैकावेल की काय अशी प्रतीक्षा प्रेक्षकांना मात्र जरूर लागलेली आहे. येणारे 10 बॉल आणि अजूनही 31 धावा पूर्ण करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी टीम शिवार्थी फायटर या टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम सात्विक फायटर संघ क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलवली जाते. अक्षय म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर द विकेट. हा बॉल देखील लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये दबाव वाढवते शिवार्थी फायटर या टीमचा देखील. 9 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज. ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील वाढत असतो आणि तेच चित्र आपल्याला सात्विक फायटर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये फिल्डर आहे ऋषी. बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर या मॅचमध्ये कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम शिवार्थी फायटर या टीमला. आठ बॉल आणि 29 रन. या बॉलवर बिगिट केलाय. फटका तर बेमिसाल सिद्धूच्या बॅट मधून येतोय. बॉल आतापर्यंत पेस केलेत आणि 49 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा देखील प्रेक्षकांना लागली, परंतु ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू टोले कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. सात बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. हा बॉल देखील नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील ॲड होते. अशा धावा रोखाव्या लागतील. समीकरण बदलले. येणारे 7 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. फ्रीची संधी असेल बॅट्समन सिद्धू टोलेला. जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळते. जो संधीचं सोनं करतो तो मात्र यशस्वी होतो, परंतु हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. येणारे 7 बॉल आणि 22 रन.
फ्री हिटचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण होते आणि या स्पर्धेतील 5वं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे सिद्धू टोलेसाठी. सिद्धू टोले आपली बाट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायचे आहे आणि या स्पर्धेला सलामी द्यायची आहे. 5वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सूरजदादा मात्रे आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 16 बॉल पेस केले सिद्धू टोलेने. 6 षटकार 2 चौकाराच्या साह्याने हे अर्धशतक झळकावलं. 312.50चा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मॅच अजून बाकी आहे. समीकरण बदलणे. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 बॉलमध्ये 21 धावा देखील पूर्ण होताना आपण पाहिल्या. टीम जयश्री राम या टीमने स्पर्श वॉरियर्स या टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना 6 बॉलमध्ये 21 रन देखील चेस केल्या. गोलंदाजीसाठी पंकज यांना इन्व्हाइट केलंय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर विजय हा मात्र जरूर निश्चित आहे. येणारे 6 बॉल आणि 21 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल, एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. मिस फिटिंग आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटची संधी तर जरूर आहे, परंतु या ठिकाणी फेकी चांगली होती. गॅदर खराब राहिलाय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्या. 5 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा पूर्ण करायच्या शिवार्थी फायटर या टीमला, त्या म्हणजे 19 धावा. येणारे 5 बॉल अजून 19 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. हा बॉल कोलर पद्धतीचा हा बॉल हार मानण्यासाठी तयार नाही सात्विक फायटर संघ देखील. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आणि जसं जसं या मॅच मध्ये वर्चस्व होते सात्विक फायटर या टीमचं. आज सात्विक कुणाल मात्र हे देखील एन्जॉय करतायत. सात्विक मात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 बॉल अजून 19 रनची गरज. कोलर पद्धतीचा हा बॉल अलॉंग कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मिस फिल्डिंग आणि परंतु डॉट बॉलची समाप्ती. समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 19 रनची गरज. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात शिवार्थी फायटर संघ. येणारे 3 बॉल आणि अजूनही 19 धावा पूर्ण करायच्यात. हा बॉल देखील फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय. 4 रनसाठी चौकार. रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 2 बॉलमध्ये 17 रनचा रेकॉर्ड देखील झालाय, परंतु आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील की काय. परंतु या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. झेलची संधी, झेल सुटणं होईल कठीण पवन यांच्या हातामधून. आतापर्यंत 2 झेल टिपलेत या मॅच मध्ये पवन यांच्या माध्यमातून. 1 बॉल आणि आता मात्र 15 रन.